क्षेत्र विठ्ठल आहे, विठ्ठलच विठ्ठल आहे महाराज. म्हणून दुसऱ्या तीर्थाला दुसरे व्रत करायची गरज नाही, पांडुरंगाचेच व्रत करायचे. पांडुरंगाचं व्रत कोणतं करायचं? एकादशी आणि सोमवार. का हो महाराज, सोमवार तर महादेवाचा आहे, तुम्ही तर अरे ऐका, भेद करूच नका. जिथं भेद असतो तिथं अमंगलत्व वास करत असतं. माझं वाक्य कळतंय? जेव्हा तुमच्या अंतःकरणात भेद येईल तेव्हा समजायचं विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम, अमंगळ. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग, विष्णुमय जग. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म. आणि भेद भ्रम अमंगळ. जिथं भ्रम आहे तिथं अमंगलत्व वास करत असतं. म्हणून अभेद वृत्ती असली पाहिजे. आमच्या संताकडे भेद नाही महाराज. हरिहरा नाही भेद, हरिहरा भेद नाही, नका करू वाद. हरिहरामध्ये भेद नाही महाराज. म्हणून बघा तुम्ही, भगवान शिवशंकराला तुळशीचं दळ वाहतात आणि माझ्या पांडुरंगाला बेलाचं पान वाहतात. भेद नाही आहे, म्हणून भेदाभेद करायचा नाही. सोमवार आणि एकादशीचं व्रत करायचं. पण एकादशीचं व्रत कसं करायचं याचा लय मोठा घोळ आहे का नाही? एकादश करायची की 3 दिवस चालतं आपलं. आदल्या दिवशीपासून घ्या ना अर्धी उते एकादश आहे. एकादशी दिवशी घ्या थोडं फराळाचं, आज एकादश आहे. दुसऱ्या दिवशी घ्या ना अर्धी कालची एकादशी. मग धरतो कशाला? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मन एकादशी ठेवणं, याला एकादश म्हणतात. मन आपलं एकत्रित असलं पाहिजे. दिवसभर उपवास केला पाहिजे. सोमवारचा उपवास आपण एक वेळचं जेवण करून आपण करतो. म्हणजे हे व्रत जर आपण हे नियम पाळले तर दुसरे नियम करायची गरज नाही. पण हे नियम आपण पाळले पाहिजे. अनेक न करी तीर्थव्रत, दुसरे तीर्थ करण्याची गरज नाही महाराज. पंढरपूरचं महत्त्व असं आहे, एकदा का तुम्ही पंढरपूरला गेले की तुम्हाला विसर पडून जातो. पंढरीशी जाय तो विसरे बाप मायत, महाराजांचं प्रमाण आहे. मग तुम्ही म्हणता महाराज पंढरपूरला गेल्यावर मायबाप विसरलं की मग बरंच आहे, आम्हाला येरी मायबापाचा जरा कटाळाच आलाय. लय लोक भारी आहे महाराज. जवळ मायबापाला काम होतं तोपर्यंत राबून घेतात. आणि एकदा या महाराष्ट्राचं, या देशाचं दुर्दैव सांगू, जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम चालू झाले तेव्हापासून निसर्गाने आपला समतोल सोडून दिला. लक्षात ठेवा. अरे आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची आणि कोण ठेवते माहित आहे? चांगल्या घरची लोक ठेवतात. अरे खरं तर माय बापच सगळे तीर्थ आहेत. आई वडील तीर्थ आहेत. तुम्ही कशाला कुठं बी फिरता? लक्षात आलं का तुमच्या? तुमच्या घरीच देव आहेत, घरीच तीर्थ आहेत. महाराज माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. माय बाप आपली सगळे आहेत, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे. मायबापाला जर आपण सांभाळत नसू तर मग आपण काय करू शकतो? मग महाराज तुम्हीच म्हणता नाही तर तुकोबरायचं संताचं प्रमाण आहे, पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. महाराज म्हणतात जो स्वतःलाच विसरतो त्याला बाकीच्या जगाचा काय आठव राहणार आहे? आपण विसरून देहभाव विसरला, सगळं विसरून जातो माणूस. मी कोण आहे, मी आणि माझं हे ज्याचं विसरलं ना, मग तो संन्यास्त अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि खरं तर आपल्या जीवनाचं आपण भाग्यवान कसे आहेत माहीत आहे? 4 आश्रम आहेत मनुष्य जन्मामध्ये. 4. पहिलं ब्रह्मचर्य आश्रम आहे, नंतर ग्रस्त आश्रम आहे, नंतर वामप्रस्थ आहे आणि नंतर संन्यस्त जीवन आहे. बरोबर आहे? का हो महाराज, जीवनामध्ये आम्ही कोणतं तरी एकच 4ही वर्ण आपण प्राप्त करू शकतो. म्हणून बघा आपली संकल्पना की तुम्ही 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा, 25 ते 50 ग्रस्त आश्रमी जीवन जगा.
50 वर्षापर्यंत तुम्ही ग्रस्त आहात. संसार एकदा 50 वर्ष झाले ना, मग संसारात तुम्ही लक्ष घालू नये. असं म्हणतात की बापाचा बूट पोराला आला की बापाने जरा लक्ष देणं बंद करावं. रामायणामध्ये असा प्रसंग आला की दशरथ राजाने आरशामध्ये बघितलं तर एकच केस पांढरा झाला होता. किती? एकच पांढरा झाला. तर त्यांनी सांगितलं आता आपण राज्यकारभार सोडून दिला पाहिजे. इथं आपण डाय लावू काळे करायला, पण पोराच्या हातात कारभार देणं इतकी माणसं भारी झाली महाराज, लक्षात ठेव. चला इकडे लक्ष द्या. हे थोडक्यात काय की आपण काही गोष्टीमधून आपण स्वतःला मुक्त केलं पाहिजे. 50 वर्षापर्यंत ग्रस्त आश्रम जीवन झालं की आपण वामप्रस्थी आश्रमात गेलं पाहिजे. आणि एकदा 75 वर्ष झाले, 50 ते 75 थोडंफार लक्ष दिलं, काय चाललंय बघावं, काय करावं न सांगावं, काय चाललंय बघावं, वेळ प्रसंगी मार्गदर्शन करावं, त्यांच्यात लुडबुड करू नये. आणि 75 वर्ष झाली की मग मात्र कायमचा त्या संसाराचा त्याग करून टाकावा. हे चारही आपल्याला आश्रम प्राप्त करता येतात. हे फक्त आपल्या धर्माने, आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवले. बाकी जगात कोणीही सांगू शकत नाही, कुठलाच धर्म सांगू शकत नाही. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं, आपल्या हिंदू धर्माचं मोठेपण आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एवढं पंढरपूरचं वर्णन आहे. पण खरं सांगा महाराज, काही लोक तुम्ही सांगता हो पंढरपूरचं वर्णन तुम्ही सांगता, पण काही लोक अजूनही बाकीच्या तीर्थाचं वर्णन करतात. महाराज म्हटले लोक तोपर्यंतच बाकीच्या तीर्थाचं वर्णन करतात जोपर्यंत त्यांनी पंढरपूर पाहिलं नाही. एकदा का तुम्ही पंढरपूर पाहिलं की मग मात्र तुम्ही कोणत्या तीर्थाची थोरी गाऊ शकत नाही. महाराज प्रमाणात सांगतात, जोवरी नाही देखिली पंढरी वर्णिशील थोरी वैकुंठीची. तोपर्यंत वैकुंठाचं गुणगान गाणार. वैकुंठात असं आहे, वैकुंठात तसं आहे, वैकुंठात काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही का? आमच्या वारकरी संतांनी आम्हाला त्या वैकुंठाचं सगळंच सांगून दिलंय. वैकुंठ जुनाट खोपडी आहे. त्या वैकुंठामध्ये देव राहत नाही. त्या वैकुंठामध्ये आपल्याला बघा, वैकुंठ भोगभूमी आहे. वैकुंठात तुम्हाला देवाचं नाव घ्यायला बंदी आहे. वैकुंठात देवाचं नाव घेऊ शकत नाही आपण. वैकुंठात जर देवाचं नाव आणि भजन करता येत नसेल तर मग तिथं कशाला जायचंय? आपण आपलंच बरं आहे ना. मग आपल्या पंढरपूरची ख्याती, पंढरपूरचा महिमा, पंढरपूरचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी तेवढंच महत्वाचं विशेष आहे. म्हणून 4 दिवस का होईना आपण मुक्काम केले पाहिजे. तुका म्हणे तुम्ही चाले याची वाटी, भरवशाने भेटी पांडुरंग. माझा जगाचा मालक आपल्याला अतिशय विश्वासाने त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून 4 दिवस का होईना हो, तुम्ही चला ना, पंढरपूरची वाट धरा. 4 दिवस 5 दिवस त्या मुक्कामाच्या वाटानं चला, मुक्काम करा, 16 माऊलीचा आनंद घ्या. एक जण म्हणला, महाराज 4 दिवस सुद्धा मी जाऊ शकत नाही हो, जाऊ शकत नाही 4 दिवस सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी. महाराज म्हटले मग एक काम करा, तुम्ही पंढरीच्या वाटाला लागा. पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे. पंढरीच्या लागा
म्हणतात पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे पांडुरंग. सखा जिवलग असणारा, तुम्हाला पंढरीच्या वाटाला लागलं की मिळेल एवढं त्या पंढरीच्या वाटाचं महत्व आहे. किती सोपा 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 करून सांगितलं महाराज. अहो का पंढरपूरला जाणाऱ्या मध्ये काय फायदा आहे? फायदा आहे का? बरं, कारण फायद्याशिवाय आपण काही करत नाही. लोकाला काही बी करा म्हटलं की म्हणजे आमचा काय फायदा आहे? बर बर. एक जण म्हणला बघा तुम्ही, एक वारकरी होते, एका गावात गेले. म्हटले दादा देवाचं नाव घे ना. ते म्हणलं मी नाही घेत. काय काय रगील माणसं भेटतात हो, मी काहून घेईन? मला एकदा घडलं होतं बघा. एकदा आम्ही कथेला गेलो होतो महाराज, आणि एका माऊलीनं आम्हाला चहा प्यायला नेलं. आणि चहा प्यायला नेल्यावर असं तिचं पोरगं होतं 10-12 वर्षाचं, असं गबूच्या गबू होतं, खात्या पित्या घरचं. आणि ती माय त्या पोराला म्हणली महाराजाच्या पाया पड. ते पोरगं म्हणलं जाय तूच पड. माय म्हणली असं कसं, महाराजाच्या पाया पडत नाही का? ते म्हणलं मी नाही पडत. हा, त्या माईन त्या पोराच्या मानगुटीला धरलं आणि माया पायावर जोरात दाबलं. आता 12 वर्षाचं रगील काटतं, माईला ऐकतं का? नाही ऐकलं. मग त्या माईनं नवऱ्याला बोलवलं आणि दोघांना मान धरली आणि माया पायावर त्याचं डोकं टाकलं. ते फरशीवर डोकं आदळलं टचकन. ते पोरगं उठून उभा राहिलं आणि मला म्हणलं कुठला आहे रे तू? मी म्हणलं म्या काय केलं बाबा? नाही नाही म्हणला कुठला आहे तू? माग सरकलन जात्यावरला दगड घेतला. म्हणलं बापरे, कसाही आणू दे आपली फासुळीच मोडतं. म्हणलं ओ ताई चहा राहू द्या. म्हणतात ना भीक नको पण कुत्रावर, तसं बाई तू चहा राहू दे पण तू पोरगच आवर. ती म्हणे काय झालं महाराज? काय झालं? पोरान दगड घेतला. ती म्हणे महाराज ते असंच करतंय पा. गेल्या वर्षी एक महाराज आणला आणि यानं टप्पूतच पाळला. म्हणलं तुका महाराज मारायला घरी आणते का काय? ही गोष्ट लक्षात ठेव. काय अवघड आहे महाराज, म्हणजे कशासाठी आपण करतो काय अवघड आहे. लेकरांना संस्कार देणं फार गरजेचं असतं, लक्षात ठेवा. नाही तर मग लयच अवघड आहे. माझं मला म्हणणं आहे की मुलं सुशिक्षित जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कारित जन्माला घाला. सुशिक्षित जेवढं महत्वाचं नाही त्याच्यापेक्षा सुसंस्कारित जास्त महत्वाचं आहे. काही काही शिकतात, शिकणं म्हणजे सुशिक्षित आहे, त्याच्यावर संस्कार नसतात. तो संस्कारित पिढी गरजेची आहे. अरे आपली परंपरा संस्काराची आहे. आलेल्या आपल्या दारात आलेल्या वाटसरूला आपण कधी उपाशी धाडत नाही. आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती काय सांगू? संस्कृती कशाला म्हणतात जरा कान उघडे ठेवून आहे का? आपलं आपण खाणं ही प्रकृती आहे. दुसऱ्याचं हिसकून खाणं ही विकृती आहे. आणि आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. आणि दुसऱ्याला खाऊ घालण्यामध्ये आनंद आहे. म्हणून संस्कार असले पाहिजे. तर काही काही लहान लहान लेकरायला जर तुम्ही बोलले ना तर इतके विचित्र उत्तर देतात की असं वाटतं यांना बोललोच कशाला, संस्कार आहेत का नाही. एका पोराला मी विचारलं चालता चालता, का रे बाळा तू कितवीत आहे? म्हणला मी 9वीत आहे. म्हणलं एवढा मोठा ठोळ्या 9वीत कसा? ते म्हणला मोजून पाय मी 9वीत आहे. म्हणजे त्याने इतीनं अंतर सांगितलं. काय अवघड आहे महाराज. आम्ही तो इतीनं मोजून सांगायला लागला मी 9वीत आहे. म्हणजे 9 इंच आहे. ईत लक्षात आलं. आमच्याकडे याला ईत म्हणतात. वीत कोणी इंच म्हणतं, कोणी तो 9वीत सांगायला लागला. अहो लेकरांचं खरंच अवघड आहे. संस्कारित करा. बघा एका घरी आम्ही कीर्तनाला गेलो होतो. मुक्कामाची वेळ आली आणि त्या एका माणसानं सांगितलं महाराज मुक्कामाला एक घर आहे म्हणे, आपण त्या घरी जाऊ. त्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक खोली होती, चांगली खोली बांधलेली, चांगलं त्याच्यामध्ये एसी विशी सगळ्या गोष्टी होत्या, पंखा चांगला होता, सगळं त्या घरामध्ये लावलेलं होतं. पण त्या घरात असे जाळे बिळे झाले, धूळ झाले. मी म्हटलं का रे इथं मला झोपायचं? तो म्हटलं हो महाराज इथं. म्हटलं हे रूम खूप चांगली आहे पण याला झाडत का नाही तुम्ही? ते म्हणलं महाराज ह्या रूममध्ये आम्ही कोणीच येत नाहीत म्हणे, आता तुम्ही आले म्हणून झोपायला द्यालो. मी म्हटलं काऊन? म्हणलं ह्या पंख्याला माझ्या चुलतीनं फाशी घेतली होती. म्हणलं तिथं म्हणजे तिथं झोपेव आम्हाला आणून. म्हणजे काय याला सुशिक्षित म्हणता येतं पण संस्कारित म्हणता येत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून महाराज लक्षात ठेवा, कुठपर्यंत
जोपर्यंत तुम्ही वैकुंठ बघितलं नाही तोपर्यंत पंढरपूरची थोरवी आहे. आम्हाला हे वैकुंठ जुना, आम्हाला त्या वैकुंठाचं मोठेपण नको आहे. त्या वैकुंठाची थोरवी आमच्या संतांनी सांगितली. महाराज पंढरपूरला गेलेल्याच्या नंतर काय महाराज म्हणतात, तुम्ही मोठ्यातले मोठे जेवढे ब्रह्मादिक असतात ना ते सुद्धा तुमच्या पाया पडतात. महाराज ब्रह्मादिक पडती पायात जे शरण जाती पंढरीराया, जे पांडुरंगाला शरण गेले ना ब्रह्मादिक सुद्धा त्यांच्या पाया पडतात. हो, पंढरपूरच्या वाटाला लागलं की माझा जगाचा मालक सखा आपल्याला भेटतो. तो सखा आपल्याला पांडुरंग त्या ठिकाणी पंढरीच्या वाटाने मिळत असतो. म्हणून त्या पंढरीच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. त्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. मग ज्ञानोबारायांनी दिलेला ज्ञानाचा मार्ग, नामदेवरायांनी दिलेला भक्तीचा मार्ग, या मार्गावर आरूढ होत होत आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पर्यंत येऊ. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी शांतीची वारी आपल्याला सांगितली. महाराज वारी करत असताना या गोष्टीचं सुद्धा महत्त्व ठेवलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. आपल्या वारीमध्ये जर एकूण एकाच्या मागं पुढं जाता जाता धक्काबुक्की करायला सुद्धा लोक मागं पुढं पाहत नाहीत. नाही, वारीला गेलं की धक्का जरी लागला तर तोंडातून एकच शब्द आला पाहिजे. कोणता? माऊली. वा, माऊली 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 शब्द. कशाला माऊली शब्द? तुम्ही माऊली म्हटले की तुमच्या संकटाला माऊली धावलीच म्हणून समजा. हे माऊलीचं मोठेपण आहे. हा हा, माऊली म्हणा. येऊ द्या ना अनेक संकट, वाटाने शांत. नाथबाबांची वारी ध्यानात ठेवा. हा, नाथबाबा किती शांत होते. नाथबाबा इतके शांत होते पंडितजी, बरं का महाराज, नाथबाबा इतके शांत होते की नाथबाबाला राग येत नाही याचाच काही लोकांना राग येऊ लागला. कळतं का माझं बोलणं? नाथबाबाला राग येत नाही याचाच काही लोकांना राग येऊ लागला. वैभव संपन्न संत नाथबाबा, राग येत नव्हता महाराज. मग नाथबाबाला राग आणण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. मग काय काय नाही उपद्व्याप केले नाथबाबाला राग आणण्यासाठी. असं म्हणतात की एका जणाला पान खाऊन नाथबाबाच्या अंगावर थुंकायला लावलं. किती वेळेस? काही ठिकाणी उल्लेख आला 21 वेळेस, काही ठिकाणी एका ठिकाणी तर 108 वेळेस थुंकण्याचा उल्लेख आला. एक माणूस पान खाऊन नाथबाबाच्या अंगावर थुंकला. नाथबाबाला राग नाही आला तर नाथबाबांनी काय केलं? येऊन अंगाभरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. इतका थुंकला की शेवटी त्याच्या तोंडातली थुकी संपली. मला तर कधी कधी हा प्रश्न पडतो, तो 108 वेळेस थुकला तर त्याच्या तोंडातली थुकी संपली. हे गुटके खाणारे अख्खे रोड सडक चांगले चांगले तीर्थक्षेत्र खराब केले, याच्या तोंडातली थुंकी कधी संपणार आहे? काय दुर्दैव आहे. बरं, कुठेही थुंकतात आणि जिथं येथे थुंकू नका लिहिलं तिथं तर अगोदर थुंकतात. इतके नालायक असतात. काय दुर्दैव आहे महाराज. तो 108 वेळेस अंगावर थुंकला. नाथबाबांनी त्याला प्रसाद दिला. याला संताचं अंतकरण म्हणायचं. का प्रसाद दिला त्याच्या मागची भूमिका सांगतो. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत कुणाला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणात दया आणि क्षमा आहे त्याला संत म्हणायचं. तो अंगावर थुंकला, याचा राग नाही आला, उलट त्याला प्रसाद मिळणार नाही याची दया अंतकरणात उत्पन्न झाली आणि नाथबाबांनी त्याला मुक्त केलं. महाराज बघा तुम्ही, ज्ञानोबराच्या जीवनात सुद्धा झालं होतं ना. मांडे खायचे होते ज्ञानोबरायला. मुक्ताबाई खापर आणायला गेल्या. खापर कळतं का? गाडग्याचा तुकडा. खापर कळतं का नाही? हो म्हणा, नाही तर मी दाखवायला आणीन बोल गाडीमध्ये आपल्या. हा, खापर आणलं होतं, लागत होतं, घेऊन आले. वाटात इसोबा काका भेटले आणि खापर फोडून टाकलं. का? संन्याशाची पोरती, संन्याशाची पोरण काय करायचा, खायचा जोर म्हणून फोडून टाकलं. मुक्ताबाई रडायला लागल्या. ज्ञानोबराने सांगितलं, काळजी करू नको मुक्ते,
मी माझा जठराग्नी तापवतो, पाठ लाल केली आणि ज्ञानोबराच्या पाठीवर मांडे भाजले मुक्ताबाईंनी. त्याचा सुगंध विसोबा काकाला आला. विसोबा काका पाहायला आले. म्हणजे दिलं तर नाही, पण लोकांचं असं म्या दिलं नाही तर हे उपाशी आहेत का लोक बघतात. आणि मग घरात जी त्यांची ताटी आहे त्याच्या त्या खिंडीतून बघितलं तर मधामध्ये निवृत्तीनाथ दादा, सोपन काका जेवतायत, ज्ञानोबराच्या पाठीवर मुक्ताबाई मांडे भाजतायत. हे मुक्ताबाईच्या लक्षात आलं. अरे आपल्या जर माऊलीला लक्षात आलं असतं तर शिव्या दिल्या असत्या, मेल्या मुडद्या, खापर दिलं नाही, कशाला वर तोंड करून आला. पण संत होत्या मुक्ताबाई. मुक्ताबाईनं सांगितलं, काका, ओ काका, बाहेरून काय बघताय काका, या ना माझ्या दादाच्या बाजूला बसून मांडे खायला बसा. ते ऐका, खापर दिलं नाही या अपराधाची क्षमा केली आणि त्यांना मांडे खायला मिळत नाही त्याची दया अंतकरणात उत्पन्न झाली, त्याला संत म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. येवन अंगावरी थुंकला पण प्रसाद देऊनी मुक्त केला. एक जणाला तर नाथबाबाच्या घरी जेवायला धाडलं. तो जेवायला नाथबाबाच्या धर्मपत्नी वाढायला लागल्या. ते जेवताना उठलं आणि त्याच्या पाठीव जाऊन बसला. किती राग आला असतो एखाद्या व्यक्तीला. नाथबाबा जेवताना म्हणतात आपल्या पत्नीला, पडेल बरं सांभाळून. त्यांनी सांगितलं, मला हरिपंडिताला सांभाळायची सवय आहे, तोही माझ्या पाठीवर बसायचा. म्हणजे मुलाची. आणि ऐका, याच्यातून एक लक्षात येतं, परमार्थामध्ये जर पत्नी अनुकूल असेल ना तर परमार्थ यशस्वी होत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा. आणि बायको जर कर्कश मिळाली, महाराज म्हणतात, कर्कशाचे संगतीन अवघी उदंड फजिती. हा टाळ घेऊन निघाला. हा निघाले का बोंबलत, काय अवघड आहे. माझ्यासोबत एक जण येत होता कीर्तनाला. हा, ते मागच्या दारातून पळून यायचा. मी म्हणलं, का रे? म्हणलं, मी कीर्तनाला निघालो की बायको शिव्या देती. म्हणलं, तू परमार्थ करून उपयोग नाही. काय उपयोग आहे मग? अहो, घरच्या पत्नीनं आपण साथ दिली पाहिजे. ऐका, आणि माऊलींना माझी विनंती आहे, धर्म कार्यात पतीच्या आड कधी येऊ नका. कारण पती जेवढे पुण्यकर्म करतो त्याच्यातलं अर्ध तुम्हाला मिळत असतं. मालकानं केलेलं अर्ध पुण्य जे असतं बघा, मालकानं केलेलं अर्ध पुण्य पत्नीला मिळत असतं, पण मालकानं केलेलं पाप हे मालकालाच भोगावं लागतं. आता ऐका, पत्नीनं केलेलं पाप अर्ध मालकाला भोगावं लागतं, पण पत्नीनं केलेलं पुण्य मालकाला थोडंही मिळत नाही. एवढा स्त्री वर्गाला एवढं मोठं महाराज आदराचं स्थान आहे. ह्या वारकरी संप्रदायांनी तर महिलांना, तुम्हाला आता हे 50% आरक्षण दिसत असेल, हेही म्हणायलाच आहे, सरपंच बाईन कारभार नवराच हाकलतो सारा. हे आता आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आपल्या या वारकरी संप्रदायांनी, अहो, या वारकरी संप्रदायाचं मूळ कोण आहे? या संप्रदायाचा पाया कोण आहे? अहो, ज्ञानोबराय ज्यांचं 750वा जन्मोत्सव आहे, ते ज्ञानोबराय या वारकरी संप्रदायाचा पाया आहेत. पायापेक्षा काही महत्वाचं आहे का? कुशाल नाही म्हणता हो, पायापेक्षा सुद्धा एक महत्वाचं आहे. कोण? पाया खोदायला लावणारा. आणि या संप्रदायाचा पाया खोदायला लावणाऱ्या कोण आहेत? तर आद्यशक्ती मुक्ताबाई आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हा, म्हणून संप्रदायात सगळ्यात महत्वाचं स्थान मुक्ताबाईंचं आहे. जनाबाईला किती अधिकार होता? नामदेवराय कीर्तन करायचे, ज्ञानोबराय कीर्तनात चाल म्हणायचे. आणि जनाबाईला अधिकार होता चाल कोणी म्हणावी, महाराज जनाबाई सांगायच्या. नामदेव कीर्तन करी, याच्यामध्ये आहे ना, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हा स्त्री शक्तीला दिलेला त्या ठिकाणी महाराज अधिकार आहे. म्हणून जेवढे ब्रह्मादिक आहेत तेवढे ब्रह्मादिक त्याच्या पाया पडतात महाराज. कोणाच्या? जो पंढरीनाथाला, माझ्या पांडुरंगाला शरण गेला त्याच्या त्या ठिकाणी करतात. तुम्ही पंढरपूरला नाही जाता आलं, पंढरीचा जप करा. 3 अक्षरी जप पंढरी मने वाचा. महाराज जो मुखानं पंढरपूरच्या पांडुरंगाचं मुखाने म्हणतो त्याच्या पुण्याची गणना करता येत नाही. बरेच लोक म्हणले, महाराज पंढरपूरला जाण्याचं पुण्य तुम्ही आम्हाला सांगता. पंढरपूरला गेल्यावर पुण्य होतं, पण पंढरपूरला गेल्यावर पाप जातं का? हरिपाठामध्ये याचे वर्णन येतात बघा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी? देवाचं नाव घेतल्यावर पुण्य होतं. ओ महाराज, पुण्य होतं पण पाप जातं का? हरिपाठामध्ये नाम घेतल्यावर पुण्य होतं, पण देवाचं नाव घेतल्यावर पुण्य जरी होत असेल तरी पाप जातं का? सांगा ना. कारण मागचं पाप आमच्या सोबत आहे. महाराज म्हणतात, अरे पाप या जन्माचं काय म्हणता? जळतील पापे जन्मांतरीचे, जन्माचे पापाचे कळप जळतील पातकाच्या.
कशाच्या जीवावर? नामाच्या जीवावर. नाव घेतलं की पाप जळतं महाराज. डोंगरा एवढं पाप. विठोबाचं नाव घेतलं की पापाचं जळतीला डोंगर म्हणतात ना, नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पातकाचे. पापाचे पर्वत जळून जातात महाराज. एवढी त्या भगवंताच्या नामाची ख्याती आहे. पण नाव घेतल्यावर पुण्य होतं, नाव घेतल्यावर पाप जातं का? तर महाराज म्हटले जातं. मग महाराज तुम्ही सांगितलं की पंढरपूरला गेल्यावर सुख आहे, पंढरपूरचं नाव घेतलं की सुख आहे, चंद्रभागेत स्नान केलं की सुख आहे, वाटाला लागले तरी सुख आहे. ठीक आहे ना महाराज, पण पंढरपूरला गेलं की पाप जातं का? महाराज म्हटले हो, पंढरपूरला गेलं की पाप जातं. असं नको. मग पुरावा द्या. महाराज म्हटले पुरावा घ्या. प्रमाणानिशी सांगतात, अवघे जेणे पाप नाशे ते हे असे पंढरीशा. अवघे थोडे थिडके जेवढे तुमचे पाप आहेत, अवघे जेणे पाप नाशे, ज्यानं अवघं पाप तुमचं नष्ट होतं, ते काय असेल तर ते पंढरपूर आहे. त्या पंढरपुरात आपण गेलं की आपलं पाप नष्ट होतं. महाराज काय मोठी त्या पंढरपूरची ख्याती आहे. म्हणून माझं असं मत आहे की आपण त्या पांडुरंगाच्या मार्गाला लागलो, त्या पंढरपूरच्या मार्गाला लागलो की आपलं पाप जातं. महाराज पंढरपूरला नुसतं आपण जाईन जाईन जरी म्हटलं ना, सहजची यात्रा जावं म्हणता धावे सायुज्यता सामोरे. सायुज्यता मुक्ती अशी आडवीच येते महाराज पंढरपूरला जाऊ म्हटलं की. काय त्या पांडुरंगाचा महिमा आहे, काय त्या पांडुरंगाची कीर्ती आहे, काय त्या पांडुरंगाची ख्याती आहे. म्हणून आपण त्या गोष्टी केली पाहिजे. महाराज पंढरी पंढरी म्हणता पापाचं क्षालन होतं, समूळ पापाचं नष्ट त्या ठिकाणी उच्चाटन होतं. एवढी त्या पंढरपूरची महती आहे. म्हणून हा जो आपण एवढा जो घटाटोप केलाय ना, एवढा जो आपण कार्यक्रमाचं आयोजन केलंय, वाटती चालावी पंढरीची, कशासाठी? तर पंढरपूरच्या आणि मला झी टॉकीजचे आणि आपल्या या गजर कीर्तनाचे खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. कारण आपल्या माध्यमातून पंढरपूरचा महिमा, पंढरपूरच्या वारीचं महत्त्व, संताचं महत्त्व आपल्याला समाजापर्यंत मांडण्याचं एक विचारपीठ, व्यासपीठ आपल्या समोर उपस्थित झालं. आपण हे समाजापर्यंत मांडू लागलो ना. जसं नाथबाबा म्हटलं की शांतीची वारी, तसं तुकोबाराय म्हटलं की वैराग्याची वारी आलीच ना. जगद्गुरु तुकोबाराय या संप्रदायाचा कळस आहेत. कळसच झाला म्हणतो ना आपण, तसं तुकोबाराय कळस म्हणजे बस, आता पुन्हा आयशे होणे नाही. लक्षात ठेवा. वैराग्याचे कळस आहेत. वैराग्य जीवनामध्ये असलं पाहिजे, अंगी वैराग्याचे बळ. वैराग्य जर आपल्या अंतःकरणात नसेल, आपलं जर घरच आपल्याला सुटत नसेल, तर मग आपण काय वैराग्य करणार आहे. म्हणून आपण वैराग्य असलं पाहिजे. तुकोबारायच्या विचारानं आपण पंढरपूरला गेलं पाहिजे. ज्ञानोबारायच्या विचारानं, नाथबाबाच्या अष्टादश संतांच्या विचारानं आपण पंढरपूरची वारी केली पाहिजे. तुम्ही पंढरपूरच्या वारीच्या वाटाला लागावं. आता ऐका, आपण आता फार शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. सारांश सांगून जातो आपली भूमिका. कुणी जावं, कुणीही जावं, कसं जावं, तर आपण आतापर्यंत का जावं? पुण्य मिळतंय आणि पाप जातंय म्हणून जावं. कशासाठी जावं? तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं, याच्यासाठी जावं. मोक्ष प्राप्त होतो महाराज पंढरपूरची वारी केली तर. म्हणून गेली 750 वर्ष झालं. ज्ञानोबारायचा जन्मोत्सव 750 आहे. आतापर्यंत वारीचं महत्व कमी झालं नाही, तर तो उत्तर वाढत जात आहे. काही विज्ञानवादी लोक डोकं लावतात, एवढे ऐका, बाहेरच्या जगातून, बाहेरच्या देशातून लोक माझ्या पंढरपूरच्या वारीला येत असतील, तर त्या पंढरपूरचं महत्त्व किती मोठं असेल हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून कोण काय म्हणतं याच्याकडे बघू नका, तर ज्ञानोबाराय तुकोबाराय बघून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि ज्ञानोबाराय तुकोबारायवर तुमचा किती भाव आहे. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायवर जर आपला भाव असेल, तर बाकीच्या लोकांचं ऐकण्यापेक्षा आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचं ऐकून पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ही वारी, ही वाट सामान्य नाही आहे. म्हणून
उद्याचा दिवस बाकी आहे आपल्याला. परवाच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायचं प्रस्थान आहे. 18 तारखेला जगद्गुरु तुकोबरायचं प्रस्थान आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी 19 तारखेला माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरायचं प्रस्थान आहे. पिशव्या भरायला सुरुवात करा. वारीला जायचंय हा दृढ निश्चय करा आणि आनंदाने वारी करा. वारीच्या वाटाचा आनंद काय वेगळा असतो. तुम्ही डोळ्यासमोर आणावं. कोणी बी असू द्या, माऊली माऊली म्हणतात. कोण कुणाला खायला देतं, कोण कुणाला वाढतं, कोण कुणाच्या उष्टावळ पत्रावळ उचलतं, काही कळत नाही महाराज. भजन हरिपाठ चालू आहे, वाटाने अभंग चालू असतात. कोण अभंग म्हणताय? तुळशी वृंदावन घेऊन डोक्यावर तुळस असते ना, आणि वारीमध्ये तुळस घेऊन चालायचं असतं. एक जण मला म्हटलं, ऐका बरं, फार महत्वाचं आहे. का हो महाराज, वारीला जाणं हे सगळ्या गोष्टी मान्य, पण या महिला मंडळ डोक्यावर तुळस घेऊन आणि पाण्याचे कळशी डोक्यावर घेऊन त्यावर श्रीफळ नारळ घेऊन हे कशासाठी जातात? तो तुम्हाला जरी विचारलं तर कशासाठी जातात? लोक जातात म्हणून जातात. लोक करतात म्हणून नाही, त्याची पूर्व इतिहास जाणून घेऊन केलं पाहिजे महाराज. पण आपल्याला लोकांचं जाणून घेऊन करायची गरज नाही, कारण आपल्याला या गोष्टीवर विश्वास असला पाहिजे. ज्या अर्थी आमच्या पूर्वजांनी ही परंपरा लावून दिली त्यामध्ये नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. नसेल तुम्हाला मुळाशी जात आहेत आणि जायचंच असेल तर मी सांगतो ऐका, कशासाठी असतं. तुळस का डोक्यावर घ्यायची माहित आहे? कारण भरपूर वारकरी एका जागेवर येतात. तुळस एक असा वृक्ष आहे जो 24 तास प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वायू आपल्याला देत असतं. आणि मग ऑक्सिजन वातावरणातली लेवल जर कमी झाली तर कार्बन डायऑक्साईडचा स्वीकार करून ऑक्सिजन वायू समाजाला देण्याचं, लोकांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून जागोजागी तुळशी त्या ठिकाणी डोक्यावर घेऊन घेतलं जातं. त्या माऊलीला विशेष पुण्य पदरात पडणार आहे, कारण ती पंढरपूरची तरी वाट चालते, पण जाता जाता माझ्या पांडुरंगाच्या वारकऱ्याला ऑक्सिजनची कमी पडू नये म्हणून ते प्राणवायू सोबत घेऊन जाण्याचं काम करते. त्याच्यासाठी तुळस आहे. अजून कळशी नारळाचं सांगितलं ना तुम्हाला. नारळ काय करतं? कळशी वाटात कुणाला जर तहान लागली, अचानक जर काही अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला पाणी देण्याचं काम करतात. म्हणजे किती पुण्याचं काम आहे हे. काम पुण्याचं म्हणजे वारीचं महत्व सुद्धा समजून घ्या ना. तुळस नेतात, आपण विचार केलता का कशासाठी नेतात? तुळस याच्यासाठी कारण आहे. त्याच्यासाठी आपल्या धर्मग्रंथांनी, आपल्या शास्त्रांनी कशासाठी केलं आहे त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. विज्ञानाला आत्ताशी 10% कळाला संप्रदाय किंवा आपले धर्म, अजून 90% कळायचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एवढे शोध आहेत, फक्त आपण ज्ञानेश्वरी शोधायला पहिले पाहिजे, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी वाचणारा काही जण म्हणतात, महाराज मला 1000 ओव्या पाठ आहेत. मी म्हणलं 1000 ओव्या पाठ आहेत, पण एका ओवीचा अर्थ तर सांग ना. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ठीक आहे, पण एक तरी ओवी अनुभवावी. एखाद्या तरी ओवीचा अनुभव घेतलाय का? अरे मग जर अनुभव घेत नसाल तर घोकमपट्टी काय कामाची आहे? म्हणून वारीच्या वाटानं चला, बघा त्या वारीच्या वाटाचा आनंद महाराज. वरून पाऊस पडतो, चिखलाने पाय भरतात, पण आमचे वारकरी ज्ञानोबरायचं भजन करत करत आनंदाने पावल्या काय खेळतायत. आणि मग बघावं, फुगडी चालू असते महाराज. वयाचं भान नाही. माऊलीच्या सोहळ्यामध्ये, भक्तीमध्ये एवढे तल्लीन होतात, आणि मग महाराज त्या ठिकाणी फुगडी खेळतात. आणि मग फुगडी रंगली की सगळेजण माऊली 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 म्हणतात. ते अधिक त्या ठिकाणी त्यांची फुगडी चालते. आणि मग ती फुगडी थांबल्याच्या नंतर काय करतात माहित आहे? एकमेकाचं दर्शन घेतात, एकमेकाला आलिंगन देतात आणि बाजूला जातात. बघा, हे संस्कार, ही संस्कृती जगात कुठं मिळणार नाही. दोघांच. आणि फुगडी काय सांगते, किती विश्वास असेल एकानं जरी. फुगडीमधून काय शिकायचं माहित आहे? देवाचा आणि भक्तीचा आणि ज्ञानाचा समन्वय येतो. फुगडीतून काय शिकायचं आहे का?
जेव्हा दोघं जण प्रतिस्पर्धी किंवा दोघं एकमेकाचे समोरासमोरचे व्यक्ती असतात, त्यांनी एकमेकाच्या हातात हात दिलेले असतात, त्यांचा एवढा विश्वास असतो आणि ते हात सोडत नाहीत, तिथं कधीच दगा होत नाही. का दगा होत नाही माहित आहे? दगा याच्यामुळे होत नाही कारण वारीमध्ये आपल्याला शिकवलं जातं, तू त्याला पाडायचा प्रयत्न केला तर आधी तू पडशील. लक्षात नाही आलं का? खरं सांगा, एकानं हात सोडल्यावर एक पडतं का दोन्ही पडतात? शिवळाव पाडलेले बैल कसे असतात तसा फुगडीचा तो अँगल असतो ना. आणि मग आपल्या वारकरी फुगडीच्या परंपरा बघा, मग रिंगण असतं फुगडीचं रिंगण. आता त्या परंपरा लोप पावल्या. त्या परंपरा फक्त आमच्या वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवलेल्या आहेत. या परंपरा आहेत. वारीला यावं, वारीचं महत्त्व जाणून घ्यावं. आपण गेली 10 दिवस झालं ही वारीचं महत्त्व त्या ठिकाणी श्रवण करत आहोत. त्या वारीचं महत्त्व जाणत जाणत आपण आज इथपर्यंत आलो. ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संताकडून आपण या सगळ्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. माझी विनंती आहे, एवढं जर ऐकून जर आपल्याला वारीचं महत्त्व कळलं नसेल तर मला असं म्हणायचं की माणसाचा जन्म घेऊन आपण चुकी केली का काय, एकदा आपण स्वतःला विचारावं. अजून एक फायदा आहे, तुम्हाला याच्यातलं काहीच जमलं नाही तर महाराज म्हणतात तुम्ही काय करावं, गावाच्या बाजूला जेवढा उंच डोंगर असेल त्या डोंगरावर जावं, सगळ्यात उंच डोंगरावर जावं आणि तिथून उडी मारावी. मग काहीच करू शकत. आता एवढं सांगून जर वारीला नाही आला तर मग उडी मारवा, तो उपयोग काय? लक्षात आलं? हे शेवटचं अस्त्र होतं, लक्षात ठेवा. असं नाही आहे. वारीला गेलं की पुण्य प्राप्त होतं, वारीला गेलं की पाप जातं, वारीला गेलं की मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती आपल्याला मिळते. वारीला आपण गेलो की आपलं जीवन धन्य होतं, आपलं जीवन सोन्याचं होतं. म्हणून दादा, यावर्षी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायचा 750वा जन्मोत्सव सोहळा या वारीमध्ये साजरा होतोय. माझी तमाम माझ्या वारकरी बांधवांना विनंती आहे, माझ्या सर्व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की या माध्यमातून आपण वारीला आलं पाहिजे. या वर्षीची पांडुरंगाची वारी आपली दरवर्षीपेक्षा सुद्धा, दरवर्षी तर 25-30 लाख भाविक जातात, पण यावर्षी रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी यात्रा झाली पाहिजे. आणि याचं रेकॉर्ड जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं व्हावं. हे आपले रेकॉर्ड, वारकऱ्याचं रेकॉर्ड वारकरीच मोडत असतात, बाकी कोणाची ताकद नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे आपल्याला नवीन त्या ठिकाणी तयार करायचंय, अशा पद्धतीने आपण करावं. गेली 10 दिवस झालं आपण अतिशय श्रद्धापूर्वक भक्तिभावाने ही कथा श्रवण करताय. खरं तर तुमचा निरोप घेताना मन भरून आलेलं आहे की 10 दिवस कधी निघून गेले लक्षात आलं नाही. आता आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे आणि निसर्गाचा नियम आहे, माणसाने कुठंतरी थांबलं पाहिजे. पण आपण या ठिकाणी थांबतोय, याच अपेक्षेने मी थांबतोय की ज्ञानोबरायची वारीचा आग्रह मी तुमच्या समोर केलाय, तो आग्रह आपण त्या ठिकाणी स्वीकार करावा आणि यावर्षी ज्ञानोबरायच्या वारीला यावं. या 10 दिवसामध्ये बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द चुकला असेल तर माझी मला परत द्या. माझी एवढी पात्रता नाही की मी कोणाला बोलावं, म्हणून याच ठिकाणी थांबतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिस दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटे परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवणी कटी, कासे पितांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर नित्य ते भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावी वाळती. जय देव जय देव जय पांडुरंगा,
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणेन विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई मागणे तेक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी हेची मज दे अनिक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदारत होई मज ठेवे पायी संताची पुंडली कवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतांसारखे दानशूर त्रिखंडात कोणीच नाही. इतर दात्यांचे काहीतरी उद्देश असू शकतात, मात्र संत ज्ञानदान करताना सर्वांच्या कल्याणाचाच विचार करतात. आणि म्हणूनच दातृत्वाची श्रीमंती संतान इतकी कुणाजवळच नसते. चला तर मग माऊली, संतांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात नवीन कथेसह गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.